नमस्कार. उद्योग शैलीच्या तिसऱ्या भागात मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. उद्योग शैली या पुस्तकाचा रिव्ह्यू आपण 3 व्हिडिओजमध्ये केलेला आहे. त्याचे पहिले 2 भाग तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मग आजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाला सुरुवात करू. तिसरा मुद्दा आहे व्यवसायाचं दैनंदिन व्यवस्थापन व विकास म्हणजे ऑपरेशन, ग्रोथ अँड मॅनेजमेंट. यात उद्योग कसा करायचा, तो कसा चालवायचा आणि कसा वाढवायचा याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा आहे उद्योगाचं आरोग्य. म्हणजे दर 6 महिन्यांनी जसं आपण स्वतःचं आरोग्य तपासतो, बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल इत्यादी वगैरे, अगदी तसंच आपल्या उद्योगाचं आरोग्य व्यवस्थित आहे का हे वेळोवेळी नीट तपासून पाहिलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय करायचं तर उद्योगाची लिटमस टेस्ट घ्यायची. उद्योगातून नफा होतोय का, नसेल तर ही चिंतेची बाब आहे. उद्योगासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडले जात आहेत का, उत्पादन झालेला माल व्यावसायिकाकडे तसाच पडून राहतोय का, रिझर्व्ह फंड आहे का, रोख पैसा हातात आहे का, झालेल्या नफ्यातून गुंतवणूक करताय का, वार्षिक प्रगती समाधानकारक आहे का, सिस्टीम आणि प्रोसेस व्यवस्थित काम करत आहेत का, नवीन ग्राहक जोडले जात आहेत का. उद्योगाच्या लिटमस टेस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी चेक करणं अत्यंत महत्वाचं आहे. यावरूनच कळतं की तुमच्या उद्योगाचं आरोग्य कसं आहे. नंबर 2, उद्योगाचं व्यवस्थापन. स्वतःचा उद्योग म्हणजे मल्टीटास्किंग आणि हे मल्टीटास्किंग तेव्हाच यशस्वी होऊ शकतं जेव्हा तुमच्या हातात असलेलं काम, वेळ आणि तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधनांचं तुम्ही योग्य पद्धतीने व्यवस्थापन करता. प्रोडक्शन मॅनेजमेंट, टाइम, मनी, पीपल, सिस्टीम, मार्केटिंग, क्वालिटी, सप्लाय मॅनेजमेंट हे सगळं व्यवस्थित मॅनेज करता आलं म्हणजेच तुम्हाला उद्योगाचं व्यवस्थापन जमलं असं म्हणता येईल. मुद्दा क्रमांक 3, उद्योग यशस्वी होण्यासाठी. यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारे गुण तुमच्या अंगी कमी अधिक प्रमाणात का होईनात पण ते असायला हवेत. नसतील तर त्याची तुम्ही माहिती करून घ्यायला हवीत आणि सरावाने ते तुम्ही विकसित करायला हवेत. जसे की तुमच्या कामांची यादी कायम तुमच्या जवळ असली पाहिजे. तुमच्या कामाच्या 3 तास आधी तुम्ही जागं झालं पाहिजे. का ते त्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल. प्रवासादरम्यान तुम्ही ऑडिओ बुक्स ऐकायला हवेत. म्हणजे थोडक्यात तुमच्या हातात असणारा रिकामा वेळ तुम्ही सत्कारणी लावला पाहिजे. स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे. नवनवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला शिकता आली पाहिजे. नवनवीन स्किल्स तुम्हाला आत्मसात करता आले पाहिजेत. खास नेटवर्किंगसाठी महिन्यातला काही वेळ तुम्हाला देता आला पाहिजे. आर्थिक काटेकोरपणा पाळता आला पाहिजे. योग्य सल्लागार नेमता आला पाहिजे आणि कायम सकारात्मक माइंडसेट ठेवता आला पाहिजे. हे सगळे गुण तुम्ही आत्मसात केलेत तर तुम्ही एक यशस्वी उद्योजक बनू शकता. चौथा मुद्दा आहे वाचाल तर वाचाल. कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना आपल्या क्षेत्रात सध्या नवीन काय होत आहे, नवीन कुठली टेक्नॉलॉजी येत आहे, कुठल्या पद्धतीचा नवीन रिसर्च केला जात आहे याची माहिती तुम्हाला असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला किमान रोज अर्धा तास तुमच्या क्षेत्राशी निगडित वाचन करता आलं पाहिजे. फक्त व्यवसायाची माहिती ठेवण्यासाठीच वाचन करायचं नाहीये तर आपल्याला एक व्यक्ती म्हणून आंतरबाह्य बदलण्यासाठी सुद्धा वाचन करायचं आहे. तुमच्या क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचं आत्मचरित्र वाचणं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. कारण एखाद्या अडचणीतून त्यांनी कशी वाट काढली, त्यांनी कसा मार्ग शोधला हे वाचत असताना आपल्यालाही बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला मिळतात. त्याचशिवाय वाचनामुळे एकाग्रता वाढते आणि एखाद्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे मार्ग सुचू शकतात. त्यामुळे नियमित वाचा, वाचाल तर वाचाल. चौथा शेवटचा मुद्दा जीवन संतुलन, कुटुंब आणि वैयक्तिक वाढ म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स अँड पर्सनल डेव्हलपमेंट. उद्योगासोबतच कुटुंबाला आणि स्वतःला वेळ देता आला पाहिजे. स्वतःचं वैयक्तिक आयुष्य सांभाळता आलं पाहिजे. फॅमिलीला क्वालिटी टाइम देता आला पाहिजे. कारण तुम्ही उद्योगात कितीही यश मिळवलं पण ते सेलिब्रेट करण्यासाठी तुमच्या सोबतच कुणी नसेल तर त्या यशाला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे फॅमिलीला क्वालिटी टाइम द्या. जर तुम्ही फॅमिलीला क्वालिटी टाइम दिलात तर तुमची फॅमिली स्वतःहून तुमच्या उद्योगाशी जोडली जाईल. तुम्ही जो काही व्यवसाय करत आहात त्याची पूर्ण कल्पना तुमच्या कुटुंबियांना द्या. तुमचा व्यवसाय उभारण्यासाठी तुम्ही कुठलं कर्ज काढलेलं आहे का, एखादी वस्तू, घर, काही गहाण ठेवलेलं आहे का, त्याची कल्पना तुमच्या कुटुंबाला असायलाच हवी. कारण उद्या अचानक तुम्हाला काही झालं तर तुमच्या मागे तुमच्या कुटुंबाला या सगळ्या गोष्टींची कल्पना असणं गरजेचं आहे. आपल्या घरातील सदस्यांकडे असलेल्या वेगवेगळ्या स्किल्सचा वापर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कशा पद्धतीने वापरू शकता, कशा पद्धतीने ते यूज करू शकता यावर भर द्या. घरातील सदस्यांकडे असलेले स्किल्स जर तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायासाठी वापरलेत तर तुमचे कुटुंबीय आपोआपच तुमच्या व्यवसायाशी जोडले जातील. व्यवसायात घडणाऱ्या सगळ्या कायदेशीर बाबी, महत्त्वाच्या घडामोडी ह्या तुम्ही घरी आवर्जून सांगायला हव्यात. तुमच्या नवीन पिढीला तुमच्या व्यवसायात सामील करून घ्यायला हवं. सहली आणि आउटिंग तुम्ही ऑर्गनाईज करायला हवं. त्याचसोबत इतर कौटुंबिक कार्यक्रमात तुम्ही तुमचा सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. जर अशा पद्धतीने पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही गोष्टीचा बॅलन्स तुम्हाला साधता आला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मित्रांनो, उद्योग शैलीचा हा होता तिसरा आणि शेवटचा भाग. उद्योग शैली या पुस्तकाचा रिव्ह्यू आपण अतिशय सविस्तरपणे 3 व्हिडिओज मधून पाहिलेला आहे. तर व्यवसायात उतरण्यापासून तो यशस्वीपणे साकारण्यापर्यंत ज्याही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं होतं त्या आपण या 3 व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेल्या आहेत.
नंबर 1 व्यवसायाची पायाभरणी व मानसिकता, नंबर 2 आर्थिक नियोजन, नंबर 3 व्यवस्थापन व वाढ आणि नंबर 4 जीवन संतुलन. मित्रांनो, आशा आहे या व्हिडिओसाठी मी जो काही हा आगळा वेगळा प्रयत्न केलेला आहे तो तुम्हाला आवडला असेल. हा अशा पद्धतीचा इन डेप्थ रिव्ह्यू पाहायला तुम्हाला आवडलं का? काय काय शिकायला मिळालं, कसं वाटलंय मला सगळं कमेंट करून सांगा. आणि अशाच पद्धतीने छान छान व्हिडिओज यावेत असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.